नमस्कार. आशा आहे तुम्ही सगळे छान आहात. मुलांनो, आज आपण स्वच्छतेविषयी बोलूया. स्वच्छता भक्तीपेक्षा मोठी आहे, ही खरं तर जुनी म्हण आहे. आपण आज सुद्धा या संदेशानुसारच जगतोय. आपल्याला आई घरी जेवणापूर्वी आणि नंतर हात धुवायला सांगते. नाश्त्याआधी अंघोळ करणे, बाहेरून आल्यावर आपले हात आणि पाय धुणे, बिछाण्यात जाताना आपले दात ब्रश करणे, आपल्या आजूबाजूला साफ ठेवणे, आपल्या वस्तू साफ ठेवणे, रस्त्यावर थुंकू नका, कचरा कुठेच टाकू नका. अंतहीन हालचाली आणि अंतहीन स्वच्छतेच्या सवयी दिल्या जातात आपल्या प्रौढांकडून, आपल्या शाळेतून, आपल्या सगळ्या लोकांकडून ज्यांना आपण भेटतो. ते हा संदेश देत असतात. घरी पण मुलांना सांगून ठेवलं पाहिजे की त्यांना हेच नियम घरी पण पाळायचे आहेत जे ते बाहेर पाळतात. स्वतःला स्वच्छ ठेवताना आपल्याला हे पण लक्षात ठेवायचंय की आपल्या आजूबाजूला पण स्वच्छता असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर कुठलं? ते आहे मध्य प्रदेशचं इंदोर. आणि आशियाचं सर्वात स्वच्छ गाव कोणतं? ते आहे मेघालयचं मौलीलाम गाव. महात्मा गांधीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2014 आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियानची सुरुवात केली. स्वच्छ भारत आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जबाबदारीची भावना हळूहळू तयार झाली. आता पूर्ण देशात नागरिक स्वच्छतेच्या कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सक्रिय होत आहेत. महात्मा गांधींद्वारा पाहिल्या गेलेल्या स्वच्छ भारताच्या स्वप्नांना आता एक आकार मिळायला सुरुवात झालीय. या महत्त्वपूर्ण कामासाठी आता संपूर्ण देश एक साथ जोडला गेलाय. मी काही अप्रसिद्ध हिरोंना सलाम करू इच्छितो जे खूप काळापासून स्वच्छ भारताच्या दिशेने काम करत आहेत. संत गाडगे महाराज किंवा श्री संत गाडगे बाबा. श्री संत गाडगे महाराज 19व्या शतकातले महान नायक होते जे आपल्या सामाजिक सेवेसाठी खूप ओळखले जातात. ते एक पवित्र संत होते ज्यांनी असहाय्य आणि गरिबांसाठी काम केलं. एक सार्वजनिक शिक्षक गाडगे बाबा एका गावातून दुसऱ्या गावात यात्रा करत राहत आपल्या डोक्यावर एक वाडगे धारण करून आणि त्यांचा ट्रेडमार्क झाडू हातात घेऊन चालत. जेव्हा ते कधी कुठल्या गावी जात लगेचच ते तिथल्या रस्त्यांची नाल्यांची सफाई सुरू करत. ते लोकांना सांगत असायचे, गावाच्या वयस्करांना सांगायचे की त्यांच्या प्रशंसेला प्रतीक्षा करावी लागेल जोपर्यंत त्यांचे काम पूर्ण होत नाही. त्यांच्या त्या कामासाठी गावातील लोकांनी बाबांना पैसे दिले. या पैशातून गाडगे बाबांनी शिक्षण संस्था, धर्मशाळा, रुग्णालये आणि पशु आश्रयस्थळ बनवले. साल 2000 मध्ये बाबांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हे सुरू केले. हा कार्यक्रम गावकऱ्यांना पुरस्कार प्रदान करतो जे गावाला स्वच्छ ठेवतात. याशिवाय भारत सरकारने त्यांच्या सन्मानासाठी स्वच्छता आणि पाण्यासाठी एक राष्ट्रीय पुरस्काराची पण स्थापना केली आहे. एक आणखी सामाजिक नायक ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो ते आहेत डॉक्टर बिंदेश्वरजी पाठक. डॉक्टर बिंदेश्वरजी पाठक सुलभ आंतरराष्ट्रीय समाज सेवा संघटनेचे संस्थापक आहेत. ही NGO भारत आणि जगभर व्यापक पद्धतीने मान्यता प्राप्त आहे. डॉक्टर बिंदेश्वरजींनी देशव्यापी स्वच्छता आंदोलन चालवण्यासाठी आपलं जीवन 5 दशकांसाठी समर्पित केलं होतं. त्यांच्या योगदानामुळे लाखो वंचित गरिबांच्या जीवनात एक खूप महत्त्वपूर्ण फरक पडला. जे स्वतःहून शौचालयाचा खर्च उचलू शकत नव्हते, जे लोक माणसांचा मैला उचलायचं काम करत, त्यांना त्यांच्या खालच्या जातीमुळे समाजात भेदभावाचा सामना करावा लागे. डॉक्टर बिंदेश्वरजी पाठक आपल्यासारख्या खूप लोकांची मोठी प्रेरणा आहे. विद्यार्थ्यांनो, स्वच्छ भारत एक असं अभियान आहे ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करायचंय. आणि मला खात्री आहे की आपण स्वतःला स्वच्छ ठेवाल आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला पण स्वच्छ ठेवाल. एक प्रसिद्ध म्हण आहे, स्वच्छ आणि स्वस्थ राहणार इंडिया तेव्हाच प्रगती करणार इंडिया. विद्यार्थ्यांनो, आपण सगळ्यांनी या अद्भुत स्वच्छ भारत आंदोलनात साथ दिली पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की आपला देश सर्वात स्वच्छ देशांपैकी एक बनेल.
आणि याशिवाय आपल्याला हे पण बघायचंय की जगाला पण स्वच्छ ठेवायचंय. एक स्वच्छ भारत बनवायची जबाबदारी आपली आहे. धन्यवाद.